ठाकरेंच्या शिवसेना आमदारांनंतर आज खासदारांची मातोश्रीवर बैठक। पक्षाची रणनीती, पक्षातील आउटगोईंग थांबवण्यासाठी उद्धव ठाकरे आज खासदारांसोबत चर्चा करणार। काल झालेल्या मातोश्रीवरील बैठकीत विरोधी पक्षनेते पदासाठीचं नाव जवळपास निश्चित। भास्कर जाधवांचं नाव आघाडीवर, तर मुंबईतील आमदारांचा आदित्य ठाकरेंसाठी आग्रह। सुनील प्रभूंच्या नावाचाही विचार सुरू। विरोधी पक्षनेत्यासाठी संख्याबळच नाही, थोडेफार पक्षात राहिलेले लोक टिकून राहावेत यासाठी प्रत्येकाला विरोधी पक्षनेते पदाचं गाजर दाखवलं जातंय। राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका। ठाकरे पाप लपवायला लंडनला जातात, उद्धव ठाकरेंच्या टीकेला शिंदेंचं प्रत्युत्तर। गंगेत डुबक्या मारून गद्दारीचा शिक्का पुसणार नाही, एकनाथ शिंदेंच्या कुंभमेळा दौऱ्यावरून काल उद्धव ठाकरेंनी केली होती टीका। शेवटी उद्धव ठाकरे हम दो हमारे तीन एवढेच मातोश्रीवर शिल्लक राहतील, तर महाराष्ट्रातील अनेक प्रमुख नेते शिवसेनेमध्ये प्रवेश करतील, रामदास कदमांचं वक्तव्य। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या आमदार खासदारांची बैठक। सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमावर लक्ष ठेवण्यासाठी शॅडो कॅबिनेटची स्थापना। जास्तीत जास्त तरुण चेहऱ्यांना संधी देण्याची शरद पवार पक्षाची रणनीती। पश्चिम महाराष्ट्राच्या पाणी वाटपावर आज महत्त्वाची बैठक। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत सल्लागार समितीची बैठक। आज सुप्रिया सुळे, अजित पवार आणि सुनेत्रा पवार पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त एकाच मंचावर येणार। राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाला लावणार हजेरी। राज्यस्तरीय मेळावा आणि उद्घाटनाचं आयोजन। घड्याळ हे चिन्ह राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडेच राहणार, नरहरी झिरवाळ यांचा विश्वास। भंडाऱ्यातील दौऱ्यादरम्यान झिरवाळांचं वक्तव्य। नांदेडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली माजी खासदार भास्करराव खदगावकरांची भेट। खदगावकर पुन्हा राष्ट्रवादीत जाणार का असा प्रश्न विचारल्यास कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन ठरवणार, खदगावकरांचं वक्तव्य। शिंदे अजितदादांच्या प्रश्नावर फडणवीसांचं मिश्किल उत्तर। ठाणे की बारामती, कोणाशी डील करणं कठीण, फडणवीसांना सवाल। ठाणे बारामती दोघांचीही आपण डील करू शकतो, त्यांना माझ्याशी डील करणं सोपं जातं की अवघड, फडणवीसांचा प्रतिसवाल। महाराष्ट्र पोलीस दलात मोठे फेरबदल। राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थापदी विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज कुमार शर्मांची नियुक्ती। इतरही पदांवर अनेक बदल। बीड जिल्ह्यामध्ये ड्युटी नको म्हणत एकूण 107 पोलीस अधिकाऱ्यांनी दिले बदलीचे निवेदन, त्यामुळे बीड पोलीस दलामध्ये एकच खळबळ। संतोष देशमुख हत्या प्रकरण केस जिल्हा सत्र न्यायालयाकडे वर्ग होणार। आजपासून संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी केस न्यायालयात। बीडच्या मकोका विशेष न्यायालयाकडून केस सत्र न्यायालयाकडे प्रकरण वर्ग। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड न्यायालयात चालवण्यासाठी एसआयटीचा न्यायालयाकडे अर्ज, मात्र खटला केस न्यायालयातच चालवला जाणार। बीड जिल्हा न्यायालयाचे एसआयटीला निर्देश। कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडेंकडून पुन्हा एकदा कामकाजाला सुरुवात। अंत्योदय योजनेबाबत मुंडेंनी घेतली बैठक। डोळ्यांच्या ऑपरेशननंतर मुंडे गेल्या काही दिवसांपासून सक्तीच्या विश्रांतीवर होते। पुणे बलात्कार प्रकरणामध्ये मोठी अपडेट। आरोपी दत्तात्रय गाडेला 12 मार्च पर्यंत पोलीस कोठडी। पुणे बलात्कार प्रकरणी आरोपींच्या वकिलांचा धक्कादायक दावा। तरुणीने सहमतीने शारीरिक संबंध ठेवल्याचा वकिलांचा दावा। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेच्या अपिलावर आज सत्र न्यायालयात निर्णय होणार। शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाने कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा सुनावली। यात शिक्षेला कोकाटेंचं आव्हान, यावर आज निर्णय येणार। शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, मनसेची मागणी। गुन्हा दाखल न केल्यास कोरटकरचं मुंडकं छाटण्याचीही मनसे जिल्हाध्यक्ष आदित्य दुगमकर यांची भाषा। महापुरुषांचा अपमान करणं, सामाजिक तेढ निर्माण करणं या प्रकरणी प्रशांत कोरटकरवर नागपुरात देखील गुन्हा दाखल, तसंच कोल्हापूर पोलिसांचा तपास सुरू। धुळ्यामध्ये प्रशांत कोरटकर विरोधात मराठा समाज आक्रमक। कोरटकरवर कठोर कारवाई करण्याची केली मागणी।
इतिहासाचे अभ्यासक इंद्रजित सावंत यांना पुन्हा एकदा धमकी. सोशल मीडियावर कमेंटमधून दिली जीवे मारण्याची धमकी. केशव वैद्य नावाच्या व्यक्तीने धमकी दिल्याचं समोर. राज्य सरकारकडून महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नांबाबत समन्वय नियुक्ती. चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांची पुन्हा नियुक्ती. सीमा भागातील मराठी बांधवांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी दोघांवर जबाबदारी असणार. रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. टोल मोहल्ला गावातील शेकडो मुस्लिम कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. मंत्री भरत गोगावलेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. डहाणू पंचायत समितीच्या अनेक कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. यात ठाकरेंची शिवसेना, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि मनसेच्या कार्यकर्त्यांचा समावेश. यामुळे डहाणू विधानसभेत शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढल्याचं चित्र. परभणी महानगरपालिकेतील काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील 15 माजी नगरसेवकांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. नवाब मलिकांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न. मध्य रेल्वेवर 10 तासांचा मेगा ब्लॉक, तर पश्चिम रेल्वेवर पुलाचं गर्डर बसवण्यासाठी 13 तासांचा रात्रकालीन मेगा ब्लॉक. त्यामुळे चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल दरम्यान अप अँड डाऊन मार्गावरील फास्ट लोकल धावणार नाहीत. देशातील अधिकांश भागात मार्च ते मे दरम्यान सामान्यपेक्षा अधिक तापमानाची शक्यता. महाराष्ट्रात देखील उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटेचे दिवस. भारतातील हवामान विभागाची माहिती. राज्यामध्ये 11वीचे प्रवेश होणार ऑनलाईन. 2025-26 या शैक्षणिक वर्षीपासून ऑनलाईन पद्धतीने सुरू होणार पक्षप्रवेश. राज्यामध्ये वाहनांची HSRP प्लेट लावण्याचे दर अन्य राज्यातील दरांप्रमाणेच. नंबर प्लेट लावण्यासाठी निवडलेल्या कंपन्यांची निविदा प्रक्रिया नियमानुसार. परिवहन विभागाचा खुलासा. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त 1 ते 8 मार्च दरम्यान MTDC कडून महिला पर्यटकांसाठी 50% सवलत. या सवलतीसह विविध पर्यटन उपक्रम देखील राबवण्यात येणार. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती. मुंबईमधील ॲक्वा लाईन अंतिम टप्प्याच्या प्रवासासाठी सज्ज. अंतिम स्थानक कफ परेडपर्यंत मेट्रो 3 यशस्वीरित्या धाव. फेब्रुवारीत मुंबईत 12,000 घरांची विक्री. घर विक्रीतून राज्य सरकारला मिळाला 900 कोटींहून अधिकचा महसूल. एकूण घरविक्रीच्या 30% घरं ही 50 लाख ते 1 कोटींमधली, तर 26% घरं ही 50 लाखांपर्यंतची. राज्यातील अनधिकृत बांधकामाबाबत राज्य शासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी. अनधिकृत बांधकाम तात्काळ तोडण्याचे देखील आदेश. कल्याण डोंबिवलीतील 65 इमारतींचा घोटाळा प्रकरण. 65 इमारतींमधील नागरिक बेघर होणार नाहीत. बिल्डरांनी खोटे पेपर तयार केले असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार. आमदार राजेश मोरे यांची ग्वाही. वसई विरार महानगरपालिकेत कार्यशाळा. यावेळी वसई विरार शहरात झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवण्यासाठी SRA स्कीम याबाबत दिली माहिती. परळीतील ज्योतिर्लिंग वैजनाथचा पालखी सोहळा पारंपरिक पद्धतीने संपन्न. पालखीच्या स्वागतासाठी रस्त्यावर रांगोळ्या काढून पारंपरिक वाद्य वाजवण्यात आलं. पालखी सोहळ्याला भक्तांची प्रचंड गर्दी. खेडमधील किंजळेतर्फे नातू गावात अखंड हरिनाम सप्ताहाचा 75वा अमृत महोत्सव सोहळा. सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभही घेतला. परभणीमध्ये जन्म प्रमाणपत्राच्या बाबतीत सर्वात मोठा घोटाळा. केवळ आधार कार्डवर इथल्या तहसीलदार आणि यंत्रणेने 3,900 बांगलादेशींना जन्म प्रमाणपत्र दिलं. किरीट सोमय्या यांचा आरोप. नवा मोंढा पोलीस ठाण्यात सोमय्या यांनी दाखल केली तक्रार. नवनीत राणांनी ओवेसींना दिलेलं आव्हान प्रकरण. 6 मे रोजी हैदराबाद कोर्टात पुढील सुनावणी. 15 मिनिटं नाही तर 15 सेकंद काफी असं आव्हान नवनीत राणांनी ओवेसींना दिलं होतं. ठाण्यामध्ये संजय राऊतांविरोधात शिंदेंची युवासेना आक्रमक. संजय राऊतांच्या पोस्टरला व्हॅक्यूम क्लीनर लावत केलं आंदोलन. नीलम गोरेंबद्दल राऊतांनी केलेल्या वक्तव्याविरोधात युवासेना आक्रमक. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक असती तर मी या जन्मी अध्यक्ष झाले नसते. 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष तारा भवाळकर यांची प्रतिक्रिया.
भाजप नेते किरीट सोमय्यांनी घेतली लातूरच्या तहसीलदार आणि पोलीस अधिकाऱ्यांची भेट। बांगलादेशी नागरिकांनी पुराव्यांशिवाय जन्म प्रमाणपत्र मिळवलेल्या प्रकरणाची चौकशी करण्याची केली मागणी। मंत्री नितेश राणेंचा अनधिकृत मासेमारी करणाऱ्या कंत्राटदारांना मोठा धक्का। धरणांमधील अनेक वर्ष बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या कंत्राटदारांचे ठेके रद्द। या ठेकेदारीमध्ये विशिष्ट धर्माचे लोकच वर्षानुवर्ष टेंडर घेत असल्याचा नितेश राणे यांचा दावा। मुंबईच्या घाटकोपरमधील हिंदू सभा रुग्णालयातील कामगारांची निदर्शनं। 3 वर्ष उलटून देखील रुग्णालय उभं राहिलं नाही, तसंच कामगारांना क्लोजर नोटीस पाठवल्यानं कामगार हवालदिल। मुंबईच्या पश्चिम उपनगरातील काँक्रिटीकरण कामांचा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडून पाहणी। बॅरिकेटिंग सुयोग्य पद्धतीनं करून अधिकाधिक रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा, बांगर यांचे निर्देश। सोलापुरात स्मार्ट मीटर विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेची निदर्शनं। जनतेच्या विरोधात जाऊन हे मीटर बसवण्यात येत असल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप। परभणीतील सेलू नगर परिषदेच्या प्रशासकाविरोधात सेलू बंद। शासकीय योजनांच्या लोकवाट्यासाठी गळ्याच्या भाडेवाढ आणि जागांचा अधिमूल्यात वाढ केल्यामुळे व्यापारी आक्रमक। जळगावमध्ये शासकीय कंत्राटदारांचा आक्रोश मोर्चा। शासनानं विकास कामं करून घेतली, मात्र त्याची देयकं अद्यापही दिली नसल्याचा आरोप। मोर्चात डंपर, टँकर, मिक्सरसह अनेक वाहनं घेऊन कंत्राटदारांची जोरदार निदर्शनं। अहिल्यानगरच्या गोळेगावात पाझर तलावाच्या दुरुस्तीसाठी गावकऱ्यांचं जल आंदोलन। तलावाची साठवण क्षमता वाढवणं, सिमेंटची भिंत बांधावी, उन्हाळ्यात नदीपात्रात पाणी सोडण्याची व्यवस्था करावी, या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन। सांगलीमध्ये शिवद्रोही विकृतीचा शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून निषेध। महापुरुष आणि देवदेवतांबद्दल अवमानकारक वक्तव्य करण्याविरोधात कडक कायदा करण्यात यावा, अशी मागणी। हिंगोलीमध्ये आदिवासी समाजाची विशेष पदभरती करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन। बोगस आदिवासी प्रमाणपत्र काढणाऱ्यांवर देखील कारवाई करण्याची केली मागणी। सोलापुरात युवा पॅन्थर संघटनेची सेन्सॉर बोर्डाविरोधात निदर्शनं। कोण नामदेव ढसाळ विचारणाऱ्या सेन्सॉर बोर्ड अधिकाऱ्यांविरोधात अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची केली मागणी। संतोष देशमुख हत्या प्रकरणी 8 मार्चला काँग्रेसची सद्भावना पदयात्रा। बीड जिल्ह्यात 51 किलोमीटरची ही पदयात्रा असणार। मस्साजोग गावातून पदयात्रेला सुरुवात होणार। न्यू इंडिया बँक घोटाळा प्रकरणी बँकेचे उपाध्यक्ष हिरेन भानूवर गुन्हा दाखल। मुख्य आरोपी हितेश मेहताकडून बँकेच्या पदाधिकाऱ्याला पैसे पाठवल्याचं कबूल, सूत्रांची माहिती। न्यू इंडिया बँक घोटाळा प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेकडून आणखी एकाला अटक। आतापर्यंत एकूण 4 जणांना अटक। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक प्रकरण आरोपी अरुण याची माहिती देणाऱ्या मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून बक्षीस जाहीर। पवईच्या वेंचुरीमधील जलवाहिनीला गळती। घाटकोपर जलाशयाला होणारा पाणी पुरवठा पूर्णतः बंद। जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू। धुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला गळती। नरडाणा गावाजवळील पाईपलाईन फुटल्यानं मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी। महापालिकेनं तात्काळ दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी। बनावट पोलीस असल्याचं भासवत 40,000 रुपयांचा दंड आकारणाऱ्या आरोपीला अटक। आरोपीनं सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबाबत 40,000चा दंड केला होता वसूल। भंडाऱ्यामध्ये 40,000च्या लाचेसह उपविभागीय अभियंता एसीबीच्या जाळ्यात। भंडारा जिल्हा परिषदेमधील कारवाईनं खळबळ। 2 गावांची कामाच्या खर्चाचं बिल काढण्यासाठी उपविभागीय अभियंत्यानं 5% रक्कम मागितली होती। जालन्यात पैशांवर रेड्यांची झुंज लावल्याप्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल। प्राण्यांना क्रूर वागणूक दिल्याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। हिंगोलीमध्ये अवैध रेती उपसा करणारी बोट आणि 5 लाखांचा मुद्देमाल जप्त। उपविभागीय अधिकारी समाधान खुडगुगे यांची कारवाई।
होळी सणाच्या पार्श्वभूमीवर सॅनिटरी पॅडच्या आडून गोव्याच्या प्रतिबंधित दारूची तस्करी, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत 42,83,730 रुपयांचा मुद्देमाल जप्त. अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यातील वरबाड शिवारात आढळले बिबट्याचे बछडे. बिबट्याची नर आणि मादीचे बछडे पाहण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी. बिबट्याचा वावर वाढल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. किल्ले रायगडवर जाण्यासाठी वापरण्यात येणारी रोपवे तांत्रिक कारणांमुळे 3 मार्च ते 7 मार्च दरम्यान राहणार बंद. रोपवेचे मॅनेजर राजेंद्र खातू यांची मागणी. कोल्हापूरमध्ये रत्नागिरी नागपूर रस्ता चौपदरीकरण प्रकल्पात भूसंपादनासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचा विरोध. भूसंपादनासाठी चौपट मोबदला देण्याची मागणी. विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. वाशिम जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव. बर्ड फ्लूमुळे 7,500 कोंबड्यांचा मृत्यू. शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान. भंडाऱ्यामध्ये आंतरधर्मीय विवाह केल्याचं समोर. मुलीच्या कुटुंबियांच्या तक्रारीनंतर जोडपं पोलिसांच्या ताब्यात. समुपदेशनानंतर मुलगी कुटुंबियांच्या स्वाधीन. अलिबागमध्ये साखरकोळी वाड्यातील एका मच्छीमाराची बोट अचानक जळाली. जळालेली बोट आक्षी समुद्र किनाऱ्यावर दाखल. मच्छीमारांचं 2 कोटींचं नुकसान. शासनाकडून मदत मिळण्याची कोळी बांधवांची अपेक्षा. नागपूरच्या कुख्यात गुंड राजा गौस सोबत गजा मारण्याचं रील्स. सायबर पोलिसांकडून 3 जणांवर गुन्हा दाखल. जळगावात रील स्टार विकी पाटील हत्या प्रकरण. विकीच्या वडिलांनी आत्महत्या केल्यानंतर त्याच्या काकासह 3घांना अटक. विकी सतत मद्यपान करून मारहाण करत असल्यानं वडील आणि काकांनी केली होती विकीची हत्या. गोंदियाच्या सालेकसा तालुक्यात बर्निंग ट्रकचा थरार. छत्तीसगड राज्यातून पशुखाद्य घेऊन सालेसाकडे येणारा हा ट्रक. संपूर्ण ट्रक जळून खाक. तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात 5वा आरोपी संतोष खोतला अटक. तुळजापुरातील काही प्रतिष्ठित लोकांचीही पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणात चौकशी केल्याची माहिती. अकोल्यातील जरालाम सोसायटीत 12वीच्या विद्यार्थ्यांची आत्महत्या. वादानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल. पोलिसांनी 1 लाखाची मागणी केल्याचा कुटुंबियांचा आरोप. कुटुंबियांची दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी. बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातील वझरमध्ये 2 गटात तुफान हाणामारी. शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा परवानगीशिवाय बसवण्यावरून हा राडा. जालना चटके प्रकरण. गुन्ह्यांच्या वेळी मी प्रयागराजला होतो. राजकीय हेतूनं माझ्यावर गुन्हा दाखल. ठाकरेंच्या शिवसेनेचे तालुका अध्यक्ष नवनाथ दौंड यांचं स्पष्टीकरण. 8 वर्षीय चिमुकलीचं अपहरण करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला अटक. पालघरच्या वाडा पोलिसांकडून चिमुकलीची सुखरूप सुटका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.